नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉर्म्स ऑफ टू बी. टू बी ची रूपे. तर टू बी ची रूपे आहेत एम, इज, आर, ऑज आणि वेर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम, इज आणि आर या टू बी च्या रूपांचा वापर करून सेंटेन्स बनवणार आहोत. एम, इज, आर, ऑज आणि वेर ही टू बी ची रूपे आहेत. These are the forms of to be. यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये आपण am, is आणि are यांचा वापर करतो. तर पास्ट टेन्स मध्ये आपण was किंवा were यांचा वापर करतो. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. am, is, are म्हणजे आहे आणि पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. यामध्ये आपण was आणि were यांचा वापर करतो म्हणजेच होता किंवा होती किंवा होते. तर आपण am केव्हा वापरतो? जेव्हा प्रोनाउन I असेल. I म्हणजे मी. I समोर आपण am वापरतो. एक्झाम्पल पाहूया आपण. I am a student म्हणजे मी विद्यार्थी आहे. इथे I च्या समोर आपण am वापरला आहे म्हणजे मी आहे. मी कोण आहे? मी विद्यार्थी आहे. I am a teacher मी शिक्षक आहे. आता हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय एम अ टीचर मी शिक्षक आहे. याचंच आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य आपण कसं करणार? मी शिक्षक आहे. मी शिक्षक नाही. मी शिक्षक आहे हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होणार? मी शिक्षक नाही. मग आपण कसं करणार? आय एम नॉट अ टीचर. एम नंतर आपण नॉट जोडणार. नाही साठी आपण नॉट चा वापर करणार. तर सेंटेन्स काय होणार? आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला प्रश्नार्थी वाक्य बनवायचे म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे का? कसं होणार याचं सेंटेन्स? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होता? एम आय अ टीचर मी शिक्षक आहे का? जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य तयार करतो त्यावेळेस आपण एम ने सुरुवात करतो. एम घेतो त्याच्यानंतर जे काही प्रोनाउन असेल सर्वनाम असेल ते घेतो आणि बाकीचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते आपण शेवटी घेतो. जेव्हा आपण एखादं प्रश्नार्थी वाक्य तयार करतो तेव्हा त्याची सुरुवात ही नेहमी टू बी च्या रूपाने होते म्हणजेच एम. एम, इज, आर, ऑज, वेर. सो या ठिकाणी सेंटेन्स काय होणार? एम आय अ टीचर मी शिक्षक आहे का? आय एम इटिंग मँगो म्हणजेच मी आंबा खात आहे. आता आय एम अ स्टुडंट हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्याला जेव्हा कंटिन्यू एखादी क्रिया जेव्हा आपण कंटिन्यू करत असेल जसं की मी खात आहे, मी खेळत आहे, मी ही क्रिया सध्या करत आहे त्यावेळेस आपण काय करतो? वर्बला ING लावतो. यामध्ये मी आंबा खात आहे. आय एम इटिंग मँगो. आंबा खात आहे. क्रिया सध्या चालू असल्यामुळे आपण वर्बला काय लावतो? ING. त्यामुळे आपलं सेंटेन्स काय होणार? आय एम इटिंग मँगो. आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट खेळण्याची जी काही क्रिया आहे ती चालू आहे त्यामुळे आपण प्ले या व्हर्बला ING लावलेला आहे इथे. प्लेचं काय होईल? प्लेइंग होईल. मी क्रिकेट खेळत आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट. आता हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. मी क्रिकेट खेळत आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? मी क्रिकेट खेळत नाही. आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही. एम नंतर आपण काय यूज करणार? नॉट. खेळत नाही. नॉट प्लेइंग. आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही.
या सेंटेन्सचं प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? मी क्रिकेट खेळत आहे का? Am I playing cricket? या सेंटेन्सची सुरुवात am ने होईल. am नंतर काय येणार? सर्वनाम, प्रोनाउन येणार, I येणार. am I आणि जे काही तुमचं ऑब्जेक्ट असेल ते. प्लेइंग क्रिकेट. am I playing cricket? मी क्रिकेट खेळत आहे का? तर ही झाली am चा वापर करून जी काही सेंटेन्स तयार होतात ती. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. I समोर I या प्रोनाउन समोर नेहमीच आपण am चा वापर करतो. दुसरं to be चं रूप आहे is. तर is हे कोणकोणत्या प्रोनाउन समोर येणार? तर he, she, it या प्रोनाउन समोर is चा वापर आपण करतो. तसेच जे काही सिंग्युलर नाउन असतील जसे की राज, प्रिया किंवा कोणत्याही मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, या सर्व समोर आपण is या to be चा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ डॉक्टर. ही नंतर आपण is चा वापर करतो. तर ही इज अ डॉक्टर म्हणजेच तो डॉक्टर आहे. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. इट इज अ बिग ॲनिमल. आता इथे एखादा प्राणी असेल किंवा एखादा पक्षी असेल, एखादी निर्जीव वस्तू असेल, तर आपण इट या प्रोनाउनचा वापर करतो. तर आपण प्राण्याबद्दल बोलतोय. तर इट इज अ बिग ॲनिमल. तर इट समोर आपण काय लावणार? इज लावणार. इट इज अ बिग ॲनिमल. तो एक मोठा प्राणी आहे. राज इज अ स्टुडंट. आता इथे राज, राज हे काय? सिंग्युलर नाउन आहे. मुलाचं नाव आहे आणि सिंग्युलर आहे. हा एकच आहे. राज हा एकच मुलगा आहे. म्हणून आपण त्यासमोर इज हे to be चं रूप वापरलेलं आहे. इज आपण जेव्हा जे काही सिंग्युलर असतील, सिंग्युलर सब्जेक्ट असतील, त्यासमोर आपण इज चा वापर करतो. त्यामुळे आपण राज समोर इज हे to be चं रूप वापरलेलं आहे. राज इज अ स्टुडंट. राज विद्यार्थी आहे. सेम आपण राणी इज अन इंजिनियर. आता या ठिकाणी सुद्धा जसं आपण राज वापरलं तसंच राणी हे सुद्धा एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. राणी इज अन इंजिनियर. राणी इंजिनियर आहे. आता हे झाले आपले सिंपल प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स. आता आपण पाहणार आहोत सिंपल कंटिन्युअस टेन्सची सेंटेन्स. सिंपल कंटिन्युअस टेन्स ज्यामध्ये क्रिया चालू असेल. जसं की आपण पाहिलं, मी खात आहे, मी बोलत आहे, मी पळत आहे. अशा वेळेस आपण काय करतो? व्हर्बला ing लावतो. या ठिकाणी तो निबंध लिहित आहे. लिहित आहे म्हणजे ती क्रिया तो सध्या करत आहे. ही इज रायटिंग अन एसे. इथे आपण राईट या व्हर्बला ing हा प्रत्यय लावलेला आहे. तो निबंध लिहित आहे. लिहित आहे म्हणजे इज रायटिंग. ही इज रायटिंग अन एसे. निबंध म्हणजेच एसे. तो निबंध लिहित आहे. शी इज रीडिंग अ बुक. रीडिंग इथे रीड हे वर्ब झालं आणि पुस्तक वाचत आहे. त्यामुळे आपण रीडला ing लावलं. शी इज रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आहे. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. राहुल इज गोइंग टू स्कूल. राहुल शाळेत जात आहे. सानिका इज वॉचिंग अ मूवी. सानिका चित्रपट पाहत आहे. आता आपण पाहणार आहोत यांचं निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? ही इज नॉट अ डॉक्टर. तो डॉक्टर नाही. तो डॉक्टर आहे च निगेटिव्ह सेंटेन्स काय होणार? तो डॉक्टर नाही. यामध्ये आपण इजच्या नंतर नॉटचा वापर करणार.
जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं, am नंतर आपण काय वापरलं, नॉट वापरलं नाहीसाठी. सेम इथे सुद्धा आपण is नंतर not चा वापर केलेला आहे. ही इज नॉट अ डॉक्टर. तो डॉक्टर नाही. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे, प्रश्नार्थी वाक्य. आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, तो डॉक्टर आहे. तो डॉक्टर आहे का? प्रश्नार्थी वाक्य कसं होईल, तो डॉक्टर आहे का? यामध्ये आपण आधी काय करतो, टू बी ने सेंटेन्सला टू बी ने सुरुवात करतो. त्यामुळे सेंटेन्सची सुरुवात कशाने होईल, इज ने होईल. त्यानंतर जो काही सब्जेक्ट असेल, यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, ही आहे. त्यामुळे इज ही अ डॉक्टर. इज ही अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे का? राज इज अ स्टुडंट. राज विद्यार्थी आहे. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल, राज विद्यार्थी नाही. राज इज नॉट अ स्टुडंट. राज विद्यार्थी नाही. या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय होणार, राज विद्यार्थी आहे का? इज राज अ स्टुडंट? नेक्स्ट सेंटेन्स, राहुल शाळेत जात आहे. राहुल शाळेत जात आहे. हे झालं कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स. शाळेत जात आहे, त्यामुळे आपण इथे व्हर्बला ing लावतो. राहुल इज गोइंग टू स्कूल. या पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होणार, राहुल शाळेत जात नाही. राहुल इज नॉट गोइंग टू स्कूल. इज नॉट गोइंग टू स्कूल. राहुल शाळेत जात नाही. या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार, राहुल शाळेत जात आहे. या सेंटेन्सचं प्रश्नार्थी वाक्य कसं होणार, राहुल शाळेत जात आहे का? इज राहुल गोइंग टू स्कूल. इज राहुल गोइंग टू स्कूल. यामध्ये सुरुवातीला आपण टू बी चं रूप घेणार, ते आहे इज. त्यानंतर आपण सब्जेक्ट घेणार, सब्जेक्ट आहे राहुल. आणि त्यानंतर आपण आहे ते सेंटेन्स कंटिन्यू करणार, इज राहुल गोइंग टू स्कूल. अशा पद्धतीने आपण इजचा वापर केलेला आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट टू बीचा फॉर्म आहे आर. आता आपण एम आणि इज पाहिलं. एम आणि इज आपण जेव्हा सब्जेक्ट आपला सिंगुलर असेल तेव्हा आपण एम आणि इज चा वापर करतो. आता आपला सब्जेक्ट जेव्हा प्लुरल असेल, एकवचनी नसेल म्हणजे अनेकवचनी असेल, तेव्हा आपण आर चा वापर करतो. एम आणि इज आपण सिंगुलर सब्जेक्ट म्हणजेच एकवचनी सब्जेक्ट असेल तर आपण एम आणि इज वापरतो. पण जेव्हा आपला सब्जेक्ट प्लुरल असेल म्हणजेच अनेकवचनी असेल, तेव्हा आपण आर या टू बी फॉर्मचा वापर करतो. आता अनेकवचनी सर्वनाम कोणकोणते आहेत, प्लुरल प्रोनाउन्स कोणकोणते आहेत, तर यू, दे आणि वी ही 3 प्लुरल प्रोनाउन्स आहेत. आणि जेव्हा आपण आपले सब्जेक्ट जेव्हा प्लुरल असतील तेव्हा आपण आर चा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू आर अ स्टुडंट म्हणजे तू विद्यार्थी आहे. यू सोबत आपण आर या टू बी या फॉर्मचा वापर केला इथे. यू आर, तू विद्यार्थी आहे. दे आर डान्सर्स. दे म्हणजे ते डान्सर आहेत म्हणजे ते नर्तक आहेत. आता इथे पहा, यू आर, यू चा अर्थ दोन होतात पहा मराठीमधून, तू किंवा तुम्ही. तू हा सिंगुलर असेल तेव्हा पण आपण यू चाच वापर करतो, आणि जेव्हा तुम्ही असेल तेव्हा सुद्धा आपण यू चाच वापर करतो. यू हे आपण प्लुरल फॉर्म मध्ये याचा वापर करतो. हे आपण नेहमी ते प्लुरल आहे असंच आपण समजतो, त्यामुळे आपण यू नंतर आर या टू बी फॉर्मचा वापर करतो. नंतर वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. सीता अँड गीता आर फ्रेंड्स. सीता आणि गीता मैत्रिणी आहेत. आता यामध्ये सीता
फक्त सीता असेल तर आपण काय घेतलं असतं, इज घेतलं असतं. फक्त गीता असतं तर आपण इज घेतलं असतं. पण आता इथे आपलं दोन सब्जेक्ट आहेत, सीता आणि गीता. त्यामुळे आपण इथे आर चा वापर केलेला आहे. सीता अँड गीता आर फ्रेंड्स. सीता आणि गीता मैत्रिणी आहेत. ऑल स्टुडंट्स आर क्लेवर. सर्व विद्यार्थी हुशार आहेत. यामध्ये स्टुडंटचा प्लुरल फॉर्म काय आहे? स्टुडंट्स. स्टुडंट हे काय झालं? सिंगुलर झालं आणि याचं प्लुरल फॉर्म काय होईल? स्टुडंट्स. यस लागेल. ऑल स्टुडंट्स आर क्लेवर. ऑल स्टुडंट बद्दल बोललेलं आहे, त्यामुळे आपण इथे आर चा वापर केलेला आहे. फक्त स्टुडंट असतं. स्टुडंट इज अ क्लेवर. स्टुडंट इज क्लेवर असं असतं तर आपण इथे इज चा वापर करतो, पण इथे स्टुडंट आहेत. ऑल स्टुडंट्स सर्व विद्यार्थी, त्यामुळे आपण इथे आर चा वापर केलेला आहे. ऑल बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. सर्व पक्षी आकाशात उडत आहेत. या ठिकाणी सुद्धा जे आपला सब्जेक्ट आहे तो कसा आहे? प्लुरल फॉर्म मध्ये आहे. ऑल बर्ड्स. फक्त बर्ड असतं तर आपण इज चा वापर केला असता, पण इथे बर्ड्स आहेत. ऑल बर्ड्स. सो या ठिकाणी आपण आर चा वापर केलेला आहे. यू आर रनिंग. तू पळत आहे. आता हे झालं कंटिन्युअस टेन्स. तू पळत आहे, त्यामुळे आपण इथे व्हर्बला आयएनजी लावलेला आहे. आता हे आपण असं पण म्हणू शकतो, तुम्ही पळत आहे. तू किंवा तुम्ही. यू आर रनिंग. तू पळत आहे किंवा तुम्ही पळत आहे. नेक्स्ट, दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. दे हे झालं प्लुरल फॉर्म. एकापेक्षा जास्त जण आहेत, त्यामुळे आपण ते काय म्हणतो? ते. दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. वी आर प्लेइंग चेस. आम्ही चेस खेळत आहोत. गौरव अँड संकेत आर स्टडीing. गौरव आणि संकेत अभ्यास करत आहेत. ठीक आहे. संकेत आणि गौरव हे दोन आहेत. सब्जेक्ट दोन आहेत. दोघं असल्यामुळे आपण इथे आर चा वापर केलेला आहे. जर सिंगल असेल, फक्त गौरव असतं तर आपण इज वापरलं असतं. गौरव इज स्टडीing किंवा संकेत इज स्टडीing. पण इथे दोघ जण आहेत, गौरव आणि संकेत, त्यामुळे आपण इथे आर चा वापर केलेला. गौरव अँड संकेत आर स्टडीing. यू आर अ स्टुडंट. तू किंवा तुम्ही. तू विद्यार्थी आहे किंवा तुम्ही विद्यार्थी आहे. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता या पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपलं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? तू विद्यार्थी आहे. तू विद्यार्थी नाही. यू आर नॉट स्टुडंट. आर नंतर आपण काय वापरलंय? नॉट वापरलंय. यू आर नॉट अ स्टुडंट. आता या सेंटेन्सचं आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे. कसं होईल? तू विद्यार्थी आहे. तू विद्यार्थी आहेस का? तू विद्यार्थी आहेस का? आर यू अ स्टुडंट? तू विद्यार्थी आहेस का? नेक्स्ट सेंटेन्स, वी आर हॅपी. आम्ही आनंदी आहोत. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? आम्ही आनंदी नाही. आम्ही आनंदी नाही. वी आर नॉट हॅपी. या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? आम्ही आनंदी आहोत का? आर वी हॅपी? नेक्स्ट सेंटेन्स, दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? ते उड्या मारत नाहीत. दे आर नॉट जम्पिंग. या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? ते उड्या मारत आहेत का? आर दे जम्पिंग? तर ही होती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आर या टू बीच्या फॉर्मची. केस काळे आहेत. हेअर्स आर ब्लॅक. आम्ही गायक आहोत. वी आर सिंगर. आपण 30 वर्षांचे आहोत. वी आर 30 years old.
पायल गरीब आहे. पायल इज पुअर. मी खूप थकले आहे. आय एम व्हेरी टायर्ड. मी अधिकारी आहे. आय एम ऑफिसर. ते माझे पालक आहेत. दे आर माय पॅरेंट्स. मी आनंदी आहे. आय एम हॅपी. तो हुशार आहे. ही इज क्लेवर. माझी बहीण खेळाडू आहे. माय सिस्टर इज प्लेयर. राधिका नाराज आहे. राधिका इज नर्वस. सारिका कामात व्यस्त आहे. सारिका इज बिझी इन वर्क. वैभव माझा भाऊ आहे. वैभव इज माय ब्रदर. सोनिया आणि सुप्रिया मैत्रिणी आहेत. सोनिया अँड सुप्रिया आर फ्रेंड्स. ती माझी आई आहे. शी इज माय मदर. ती शिक्षक आहे. शी इज अ टीचर. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू बी ची प्रेझेंट टेन्स मधली रूपे पाहिलेली आहेत. एम, इज आणि आर. एम, इज, आर म्हणजेच आहे किंवा असणे. आय समोर आपण एम घेतो. ही, शी, इट किंवा सिंगुलर जर कर्ता असेल, सिंगुलर सब्जेक्ट असेल तर आपण इज वापरतो आणि जेव्हा आपला कर्ता म्हणजेच सब्जेक्ट आपला प्लुरल फॉर्म मध्ये असेल, यू किंवा दे किंवा वी असेल तर आपण आरचा वापर करतो. तसेच आपण यामधली यांचा वापर करून सेंटेन्स पाहिलेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम, इज आणि आरचा वापर केलेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण ऑज आणि वेअर यांचा वापर पाहणार आहोत.